ह्या सेशन मध्ये आपण काय करूया 9th स्टेट बोर्डची जिओमेट्रीचा 3.4 चा एक्सरसाइज आपण बघणार आहोत। मग त्या अगोदर काही कन्सेप्ट आहे बघा, त्या कन्सेप्ट वर 3.4 टोटली बेस्ड आहे। परपेंडिकुलर बायसेक्टर थेरम। आता इन डिटेल मध्ये न बघता काय असेल तर काय लिहिता येईल आणि त्याची कॉन्व्हर्स प्लेन स्टेटमेंट ॲज वेल ॲज कॉन्व्हर्स स्टेटमेंट आपण स्टडी करणार आहोत। बघा हे लाईन सेगमेंट, एक लाईन सेगमेंट आहे। आता ह्याचं मी काय करणार आहे, परपेंडिकुलर बायसेक्ट। आता प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे, लोअर ऑर्डर मध्ये आपण हे स्टडी केलं। बघा ह्याच्यावरती कंपास प्लेस करून मोर दॅन हाफ एक आर्क काढायचा, सेम रेडियस इथे एक आर्क काढायचा, म्हणजे दोन्ही जॉइन करायचं। आता हे काय झालं, परपेंडिकुलर बायसेक्टर, आणि हे पॉइंट आपण को कन्सिडर करूया। त्या केस मध्ये OA OB दोन्ही काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार। कधी हे परपेंडिकुलर बायसेक्ट असेल आणि इथे अँगल किती असतो, 90 डिग्री असतो। मी आता काय करतो, एक पॉइंट P कन्सिडर करतो। I consider, now I am going to consider point P anywhere on the perpendicular or bisector। आता ह्या कुठेही आपण घेऊ शकतो, फक्त त्याची एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला सांगता येत नाही। नेक्स्ट काय, now I am going to join this PA and PB। प्रोसिजर काय, इनिशियली there was a line segment, तिथे एक लाईन सेगमेंट होता आणि त्यानंतर आपण काय केलो, त्याची परपेंडिकुलर बायसेक्टर ड्रॉ केलो and after that I took a point P anywhere on the perpendicular, so later on we have to join simply PA and PB। आता हे टेस्ट वरनं आपल्याला दाखवता येईल in a triangle POA and triangle POB। बघा POA आणि POB मध्ये आपल्याला टेस्ट वरनं दाखवता येईल, काय दाखवता येईल, AP congruent to BP segment BP। म्हणजे कसं बघा, अँगल POA अँगल POB each 90 डिग्री। कुठल्या बेसिस वरनं, दोन्ही कसं आहे, परपेंडिकुलर असल्यामुळे 90 डिग्री आहे। त्यानंतर OA परपेंडिकुलर टू OA कॉन्ग्रुएंट टू OB, कारण बायसेक्टर झाले। बायसेक्टर झाल्यानंतर हे दोन्ही पार्ट काय असणार, सेम कॉन्ग्रुएंट असणार। त्यानंतर OP कॉन्ग्रुएंट टू OP कॉमन साइड। आता हे अँगल झाला साइड अँगल साइड वरनं हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होईल आणि सिमिलर सुद्धा होईल। मग आपल्याला कॉन्ग्रुएंट लिहायचं आणि त्यानंतर ऑन दॅट बेसिस I can write POA is congruent to POB। Now I have to write these two sides as a congruent। For that write simply segment PA congruent to segment PB। Reason, what might be the reason for this? These are the congruent parts of corresponding CP CD, or else corresponding sides of congruent triangles। जर तुम्ही CBSE टेक्स्टबुक वापरत असेल तर तिथं CPCT असतो आणि स्टेट बोर्डचं मध्ये कसं CSCT। मग आता ह्याच्यावरनं परपेंडिकुलर बायसेक्टर थेरम मला काय लिहिता येईल, the point बघा, anywhere on the perpendicular bisector of a line segment। हे इनपुट आहे। एका परपेंडिकुलर लाईन सेगमेंट मध्ये आपण वरती कुठेही आपण एखादी पॉइंट जरी घेतलो, सो that is it is at equidistant from end points।
जर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलो तर इथं पॉइंट घ्या किंवा इथं घ्या कुठेही घ्या, हे पॉइंट ह्या दोन्ही एंड पॉइंट पासून समान अंतरावर असणार. बघा हे दोन्ही इक्वल आहे, हे दोन्ही इक्वल, हे आणि हे इक्वल, हे आणि हे इक्वल. हे सुद्धा परत एकदा सांगतो. लाईन सेगमेंट घ्या, त्याची परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा, कुठे एक पॉइंट घ्या, हे दोन्ही जोडा, हे दोन्ही समान अंतरावर असतात. मग ह्याची कॉन्व्हर्स सुद्धा आपल्याला लिहिता येईल. कसं? जर त्याची उलटा सांगायचं, बघा कॉन्व्हर्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. हे बघा, जर हे दोन्ही इक्वल असेल तर हे काय असणार आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार. बघा हे दोन्ही जर इक्वल असेल तर हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतं. हेच काय होतं? कॉन्व्हर्स स्टेटमेंट. त्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम बघा. अँगल बायसेक्टर थेरम. एक्स वाय झेड एक अँगल कन्सिडर करूया. अँगलचं नाव काय? एक्स वाय झेड. सो दिस रे इज द अँगल बायसेक्टर. हे वाय एम कन्सिडर करूया. रे वाय एम इज द angle bisector for xy z. xy z ला हे काय असणार आहे? बायसेक्टर असणार आहे. मग आता त्यानंतर हे दोन्ही जॉइन करायचे. बघा हे दोन्ही जॉइन करा आणि हे अशा अवस्थेमध्ये, अशा कंडिशन मध्ये हे दोन्ही काय असणार? सेम असणार. सो सेगमेंट mz सेगमेंट mx हे आणि हे दोन्ही इक्वल असतात. हे बघा एव्हरी पॉइंट स्टेटमेंट कसली तर बघा एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल. हे अँगलचा हे बायसेक्टर वरती असणारा प्रत्येक पॉइंट. बघा हे 90 डिग्री म्हणजे आपल्याला mz इज परपेंडिक्युलर टू yz आणि mx इज परपेंडिक्युलर टू yx. याला हे परपेंडिक्युलर ड्रॉ करून याला हे परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑलवेज सेम. मग ह्या अँगल वरती बघा, ह्या अँगल वरती ह्या अँगलला हे काय असणार आहे? अँगल बायसेक्टर असणार. मी काय करतो? एक पॉइंट घेतो, हे दोन्ही याची परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे? त्या दोन्ही साइड पासून सेम असणार. एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल इज at equidistant from other two sides. म्हणजे उरलेले दोन्ही other sides दिले तर सुद्धा चालेल किंवा other arms दिले तर सुद्धा चालेल. म्हणजे थोडक्यात काय होतं? हे अँगलचं बायसेक्टर हे दोन्ही डिस्टन्स काय असणार आहे? इक्वल असणार. आता ह्या केस मध्ये मला कसं प्रूव्ह करता येईल बघा. इन ट्रायंगल MZY अँड ट्रायंगल MXY हे दोन्ही ट्रायंगल घ्या. हिंट देतो मी तुम्हाला. बघा अँगल Z आणि अँगल X दोन्ही किती डिग्री आहे? दोन्ही इक्वल. कारण काय? 90 डिग्री आहे. त्यानंतर हे दोन्ही इक्वल होईल कारण अँगल बायसेक्टर आहे. अँगल ZY M इक्वल टू अँगल XY M कारण अँगल बायसेक्टर थेरम हे दोन्ही इक्वल. त्यानंतर YM इक्वल टू YM. याला कारण काय? कॉमन साइड. अँगल झाला अँगल साइड अँगल. वरनं आपल्याला याची सीपीसीटी लिहिता येईल. MZ MX corresponding sides of congruent triangle.
triangles, corresponding sides of congruent triangle. मग हे होतं every point on the bisector of an angle is equidistant from the sides of the angle किंवा arms of the angle. मग ह्याची कॉर्नर सुद्धा आपल्याला लिहिता येते. जर एक पॉइंट ट्रायंगलच्या अँगलचा इक्विडिस्टंट वरती जरी असेल तर ते काय असणार आहे, कुठं असणार आहे बघा. हे अँगल घ्या ए बी सी, हे डी. आता हे बायसेक्टर आहे, आपल्याला बायसेक्टर आहे आपल्याला माहित नाही. फक्त एक गोष्ट आपल्याला माहित आहे की हे पॉइंट त्या दोन्ही पॉइंट पासून इक्वल अंतरावरती आहे. बघा या दोन्हीचा अंतर काय असणार आहे, इक्वल आहे. म्हटल्यानंतर हे पॉइंट डी बीडी वर आहे. म्हणजे बीडी काय असणार आहे, त्यावेळी अँगल बायसेक्टर आहे असं आपल्याला लिहायचं. प्लेन स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स स्टेटमेंट त्याची उलटा करायचं. मीनिंग सेम असतो, फक्त इनपुट आणि आउटपुट काय करायचं, चेंज करायचं. थोडक्यात इफ देन स्टेटमेंट. नेक्स्ट बघा, आणि एक थेरम आहे. हा हे ट्रायंगल कन्सिडर करा. हे ट्रायंगल ABC, हे 10, हे 8, हे 7 कन्सिडर करा. हा द अँगल opposite to greater side is always greater. याचा अर्थ काय, ट्रायंगल मध्ये तीन साइड दिलेले असतात. बघा ज्यावेळी ट्रायंगलची तीन साइड देतात आणि त्याच्यावरून आपल्याला अँगलची ऑर्डर ठरवायचं असतो. म्हणजे कसं, सगळ्यात ग्रेटर कोणता, त्यानंतर लहान, त्यानंतर शेवटचे स्मॉलर आणि ग्रेटर व्हॅल्यू, ग्रेटर अँगल आपल्याला ठरवायचं असतं. कसं बघा, द अँगल अपोजिट टू द ग्रेटर. आता ह्या सगळ्यात ग्रेटेस्ट अँगल साइड कोणता, 10, आणि त्याची अपोजिट अँगल कोणता आहे, C. मग C इज ग्रेटर दॅन. त्यानंतर हे बघा 8 आहे, त्याच्या अपोजिट कोणता आहे बघा, A. द अँगल अपोजिट टू द ग्रेटर साइड इज ऑलवेज ग्रेटर. हेच होतं. आणि ह्या तिन्ही कन्सेप्ट बेस्ड आपल्याला एक्सरसाइज बघायचं. 3.3 3.4 बघा, सॉरी, XYZ A XYZ काय दिले बघा. In the figure, point A is on the bisector of XYZ. A is on the bisector of angle XYZ. मग AX equal to बघा, AX equal to 2 सेंटीमीटर असेल तर AZ किती असणार, हे बघा. AX equal to AZ equal to 2 सेंटीमीटर. ह्याला रिझन काय, हे दोन्ही काय असतो, इक्वल असतो. अँगल बायसेक्टर थेरम. बघा अँगल बायसेक्टर थेरम सिंपली. किंवा त्याचं थोडं एलॉबरेट करून आपल्याला लिहिता येईल. इफ ए पॉइंट lies on the a point lies on the bisector of angle, then it is at equidistant from other sides. उरलेले दोन्ही साइड पासून ते समान अंतरावर असेल असं हे थेरम आहे. बघा हे हे अँगल होता आणि ह्या अँगलचं हे काय, बायसेक्टर. आणि हे बायसेक्टर वरती एक पॉइंट A आहे. आणि आता हे दोन्ही जॉईन केल्यानंतर हे दोन्ही आपल्याला काय दाखवत आहेत, इक्वल दाखवत आहेत. कारण थेरम वरनं इथं काय परत टेस्ट वरनं परत इक्वल दाखवायचं काय गरज नाही. सिंपली बाय थेरम ए पॉइंट lies म्हणजे असणे, lies on the bisector of angle, then it is at equidistance from the other two sides. त्यानंतर बघा
सेम एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 2 3.4 चा. बायसेक्टर आहे RST आणि P. गिवन थिंग्स बघा. RST चं व्हॅल्यू 56 आहे. RST equal to 56. Then find the measure of RST. हे बघा RST चं व्हॅल्यू टोटल किती 56. मग आता RST किती असेल हे बघा. आणि पहिले गिवन थिंग्स बघा. सेगमेंट PR is congruent to सेगमेंट PT. हे दोन्ही इक्वल दिले. सोल्युशन बघा हे गिवन झालं. गिवन मध्ये आणि काय लिहितात बघा. PT परपेंडिक्युलर टू ST and PR परपेंडिक्युलर टू SR. PT हे ST ला परपेंडिक्युलर आहे, PR हे SR ला परपेंडिक्युलर आहे. आता सोल्युशन बघा. segment PR is perpendicular to segment PT. PR आणि PT हे दोन्ही इक्वल आहे असं दिले कारण गिवन आहे. त्याला कारण काय लिहायचं गिवन. त्यानंतर बघा हे पॉइंट या दोन्ही साइड पासून इक्वल अंतरावर असेल तर हे कुठे असणार आहे अँगल बायसेक्टर वरती असणार कॉन्व्हर्स. देन point P lies on the what angle bisector of RST. मग आता SP is the ray is the bisector. ray SP काय असणार आहे bisector असणार. मग आता हे bisector झाल्यामुळे इथे दोन पार्ट्स आपल्याला करता येईल कारण याची कॉन्व्हर्स स्टेटमेंट लिहा. ह्याला डायरेक्ट आपण कसं लिहू बाय कॉन्व्हर्स ऑफ व्हॉट अँगल बायसेक्टर थेरम. परत एकदा सांगतो बघा. प्लेन स्टेटमेंट काय असतो हे बायसेक्टर झालं. बायसेक्टर म्हणजे दोन समान भाग करते. हे अँगल आणि हे बायसेक्टर हे दोन्ही अँगल इक्वल. आता ह्याच्यावरती मी एक पॉइंट करतो आणि हे दोन्ही परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे सेम. डिस्टन्स मध्ये कसले परपेंडिक्युलर डिस्टन्स असं करता येत नाही बघा. हे P इथं P घ्या हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स असं होतं परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑलवेज सेम. आता ह्याची उलटा कसं जर हे इक्वल असेल तर हे पॉइंट कुठे असणार आहे परपेंडिक्युलर अँगल बायसेक्टर ते असणार आहे. मग आता हे जरी अँगल बायसेक्टर असेल तर हे दोन्ही काय असणार आहे इक्वल असणार. सो अँगल PST इक्वल टू अँगल RSP. दोन्ही मूळचा मूळ अँगलचा निम्मा असणार RST. हे बघा हे दोन्ही इक्वल आणि हे दोन्ही मूळचा निम्मा. सो अँगल RSP क्वेश्चन काय विचारले RSP. मग आता हे अवॉइड करा. RSP इक्वल टू 1/2 56 म्हणजे किती असणार आहे 28 डिग्री. हे बघा हे 40 डिग्रीची असेल तर हे बायसेक्टर मुळे हे किती होतं 20. आता हे दोन्ही मूळचे किती निम्मा. आता हे 56 होता. मग आता ह्याच्यामध्ये हे दोन पार्ट झाला. हे दोन्ही पार्ट 28. नेक्स्ट बघा
स्मॉल आता एक ट्रायंगल दिले पी क्यू आर. क्वेश्चन नंबर 3 10 12 8 ह्याचा ऑर्डर्स आपल्याला डिसाइड करायचा आहे. पी क्यू क्यू आर फाइंड द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. मग आता ते थिअरम रिकॉल करा. अपोजिट द साइड द ग्रेटेस्ट द अँगल अपोजिट टू द बघा अँगल अपोजिट टू द ग्रेटेस्ट साइड इज व्हॉट ग्रेटर. म्हणजे एका ट्रायंगल मध्ये जे सगळ्यात मोठी साइड जी असतो त्या साइडच्या समोरचा अँगल हे सगळ्यात मोठी असणार आहे बघा. मग अँगल P इज ग्रेटर. त्यानंतर ह्याच्या 12 च्या नंतर ऑर्डर कोणता येईल तर बघा 12 10 आणि 8. आता 12 च्या समोरची कोणता P आणि 10 च्या समोरची कोणता असणार आहे R. अँगल R आणि अँगल Q. स्मॉलेस्ट कोणता स्मॉलेस्ट angle is Q. Greatest angle is P. Greatest angle is P. Next, question number 4 बघा. FAN दिले ट्रायंगल. FAN 80 degree and 40 degree. आता क्वेश्चन काय फाइंड द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट साइड्स ऑफ द ट्रायंगल. ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट साइड्स ऑफ द ट्रायंगल. हे बघा इन द ट्रायंगल FAN त्या ट्रायंगल मध्ये तिन्ही कोणाची बेरीज किती असतो 180. अँगल F प्लस अँगल A प्लस अँगल N इक्वल टू हाऊ मच 180. सो 80 प्लस 40 प्लस N इक्वल टू 180. सो अँगल N इक्वल टू 180 मायनस 120. सो हाऊ मच 60. हे व्हॅल्यू किती आला 60. आता मगाशी जे थेरम होता त्याची कॉन्व्हर्स द अँगल अपोजिट टू द ग्रेटर साइड इज ग्रेटर. म्हणजे एका त्रिकोणामध्ये ह्या त्रिकोणात सगळ्यात मोठ्या साइडचा समोरचा अँगल मोठी असतो. मग आता साइड दिलेला आहे अँगल दिले सगळ्यात मोठे अँगल कोणता मग हे 80 डिग्री ग्रेटर दॅन 60 डिग्री ग्रेटर दॅन 40 डिग्री. मग ह्याच्या समोरची साइड मोठी असणार AN. त्यानंतर FA त्यानंतर शेवटचा FN त्याची कॉन्व्हर्स हेच होतं. नेक्स्ट प्रूव्ह दॅट एनी इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. प्रूव्ह दॅट एनी इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. इक्विअँग्युलर म्हणजे प्रत्येक कोन समान आहे असं दाखवायचं. आता हे याची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे की इक्विलॅटरल ट्रायंगलचा बघा ABC तिन्ही साइड इक्वल असते तिन्ही अँगल सुद्धा इक्वल. परंतु या प्रॉपर्टी बेस डायरेक्टली लिहिता येत नाही मग आपल्याला दाखवायला लागेल. बघा इन द ट्रायंगल ABC साइड AB कॉन्ग्रुएंट टू साइड AC. कारण काय इक्विलॅटरल ट्रायंगल. आता मी काय करतो हे दोन्ही साइड पहिला इक्वल घेतो. कारण काय आता समभुज त्रिकोण असल्यामुळे त्याचे कुठल्याही तिन्ही बाजू इक्वल असतात. मग आता मी दोन बाजू घेतो. सो ट्रायंगल ABC इज कोणता ट्रायंगल आला आयसोसेलेस ट्रायंगल. आता हे थोडंफार तुम्ही बाजूला ठेवा. हे दोन्ही काय करायचं इक्वल दाखवल्यानंतर दोन साइड इक्वल दाखवल्यानंतर ते ट्रायंगल कोणता असणार आता आयसोसेलेस ट्रायंगल. सो अँगल ABC इक्वल टू AC
हे सुद्धा इक्वल असणार आहे। मग एबीसी याला कारण काय द्यायचा आयसोसेलेस ट्रायंगल थेरम आयसोसेलेस ट्रायंगल थेरम। हां नेक्स्ट जसं आपण हे दोन इक्वल दाखवलं त्याच पद्धतीने मला हे दोन सुद्धा इक्वल दाखवले साइड BC कॉन्ग्रुएंट टू साइड AC हे बघा हे आणि हे इक्वल दाखवलं तर हे दोन्ही अँगल इक्वल दाखवत आहेत। अँगल BAC इक्वल टू अँगल CB इक्वेशन 2 इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आयसोसेलेस ट्रायंगल isosceles triangle theorem from equation 1 and 2 triangle angle ABC equal to angle ACB equal to angle ABC ACB equal to BAC तीन equal to angle B equal to angle C equal to angle A तीन angle आपण काय दाखवू equal दाखवू so hence it is equiangular triangle so hence it is equiangular triangle। आतापर्यंत आपण 3.4 चा क्वेश्चन नंबर 5 पर्यंत ह्या व्हिडिओ मध्ये कव्हर केले। आता उरलेले आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू।